नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा पाटील, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, राज्यशास्त्र विभाग. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या याच्यामध्ये आपण मानवतावादी प्रश्नांचा विचार करणार आहोत. यामध्ये पर्यावरणाशी निगडीत ज्या काही समस्या आहेत, लिंगभाव निगडीत प्रश्न किंवा गरिबी आणि विकास यांचा आपण आढावा घेणार आहोत. पहिल्या 2 पाठांमध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या, जसे सहभागी राज्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी. आज आपण या भागामध्ये पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभाव विषयक दृष्टिकोन, हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे कसे आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करून त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश केला जातो. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. ब्रंटलँड कमिशन या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती. या परिषदेचा हेतू असा होता की सामाजिक आर्थिक विकास घडवून तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. ही परिषद 1992 साली रिओ या ठिकाणी झाली. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची वेगवेगळी नावे आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. 2012 मध्ये रिओ या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणे हा आहे. पर्यावरणीय संसाधनांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे आणि दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना
पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. पर्यावरणाशी निगडीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास अशा अनेक समस्या आहेत. हवामान बदलाचे प्रमुख कारण म्हणजे हरितगृह वायूंचे उत्सर्जन. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. दुसरी समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यामध्ये जवळचा संबंध आहे. हरितगृह वायूंमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. तिसरी समस्या आहे ती म्हणजे जंगलतोड. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पुढची समस्या आहे ती म्हणजे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. जैवविविधतेचा ऱ्हास ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हे सुद्धा जैवविविधतेच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण आहे. भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. आणि या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे देशातील तलाव, नद्या किंवा तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची समस्या ती म्हणजे गरिबी आणि विकास. गरिबी म्हणजे काय? गरिबीचा विकासाशी संबंध काय असतो? गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनांची मदत होते? या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकांचा सुद्धा विचार केला जातो आणि म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. आणि ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करत असते. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे आणि हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनही मिळते. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन हा सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू हा लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. विकासाचा पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही असे म्हटले जाते. आणि हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून
निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते आणि म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना ही समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सहस्त्रक विकास ध्येय म्हणजे काय. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्त्रक जाहीरनामा मंजूर केला आणि या जाहीरनाम्यामध्ये सदस्य राष्ट्रांना 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. याच ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येये असे म्हणतात आणि या यादीतील 3 महत्त्वाची ध्येये म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन, दुसरे शाश्वत विकास घडवून आणणे आणि तिसरे म्हणजे विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येये किंवा जागतिक ध्येये अंमलात आली आणि दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसते. संयुक्त राष्ट्र ही जी संघटना आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहिलेले आहे, तर गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादन साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. आपण आता भारतातील गरिबी आणि विकास हा घटक पाहणार आहोत. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. आता भारताच्या विकास प्रक्रियेचा आपण जर विचार केला तर या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आपल्याला दिसून येतात. पहिला पैलू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा, जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. पुढचा पैलू आहे तो म्हणजे आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध हा आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. पुढचा पैलू आहे तो म्हणजे समाजाची समता, सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला
आणि त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. त्यालाच आपण प्लॅनिंग कमिशन असं म्हणतो. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देते, तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग स्वीकारण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. 1960-70च्या दशकामध्ये काही बदल घडून आले. 1960-70च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आणि याच काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं आत्ता सांगितल्याप्रमाणे भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. मग या नियोजन आयोगाची निर्मिती 1950 साली भारतामध्ये सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. या आयोगाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलेले आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे. भारताच्या विकासाचे धोरण हे काळानुसार बदलत गेलेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव हा भारताच्या विकास धोरणावर पडलेला आपल्याला दिसून येतो. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीचे जे विकासाचे समाजवादी प्रतिमान होते ते सोडून देण्यात आले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल घडून आले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे किंवा रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16 दरम्यान अर्ध्यावर आलेले आहे. म्हणजेच ते 54% 27% खाली आलेले आहे. पण तरीही भारताच्या काही प्रदेशांमध्ये आपल्याला भीषण गरिबी आढळून येते. पुढची समस्या आहे ती म्हणजे लिंगभाव निगडीत समस्या. यामध्ये गरिबी आणि स्त्रिया यांच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. वेगवेगळ्या समस्या आणि विषय एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असतात. यातील महत्त्वाच्या आंतरसंबंधापैकी एक म्हणजे गरिबी, मागासलेपण आणि स्त्रिया. जगातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्ये, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुष यांच्यामधील सत्तेची असमान समीकरणे या कारणांमुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी
स्त्रीवादी चळवळींचा उदय झाला. तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आला. यामध्ये समान हक्क, सामाजिक समानता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा समावेश होतो. 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली मांडली जाऊ लागली. महिला सक्षमीकरण म्हणजे काय किंवा सक्षमीकरण म्हणजे काय? तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद, आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस वेगवेगळ्या बाजू आहेत, जसे की सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय. जागतिक राजकारणात 1980 सालापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचे महत्त्व वाढीस लागलेले आहे. परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झालेला आहे. लिंगभाव म्हणजे काय? लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये. यामध्ये स्वभाव, नीतिमूल्ये, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो. लिंगभाव निगडीत दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांचा संसाधनांवर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या व समस्या यावर भाष्य करतो. स्त्रिया आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचे गृहीतक असते. लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे. याची कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव, स्त्री पुरुषांमध्ये असलेले वेतनाची असमानता. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालकांना रोजच्या जगण्यात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते. त्यांना हिंसा व भेदभावास सुद्धा सामोरे जावे लागते. सन 1976 मध्ये संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले. जगात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नांशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला. आपण आता भारतातील महिलांची स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत. लिंगभाव समानतेचे तत्व भारताच्या संविधानामधील उद्देशपत्रिका, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले आहे. भारताचे संविधान महिलांना समानतेचे तत्व केवळ मूलभूत हक्क म्हणून बहाल करत नाही, तर शासनाला त्यावर आधारित सकारात्मक कृती करण्याची देखील परवानगी देते. असे असून सुद्धा महिलांना सातत्याने भेदभावाला सामोरे जावे लागते. भारतात सुद्धा महिलांपुढे काही समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातली दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी ही 28% इतकी कमी आहे, तर तुलनेने पुरुष 78% आहेत. दुसरी समस्या आहे ती म्हणजे तस्करी आणि शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या एका अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटलेले आहे. पुढची समस्या आहे ती म्हणजे साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण हे 82% आहे, तर महिलांमधील प्रमाण हे 65% आहे. पुढची समस्या आहे ती म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधिमंडळांमध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही एक समस्या राहिलेली आपल्याला दिसून येते.
भारतामध्ये लोकशाही कायदे आणि विकासात्मक धोरणांच्या परिघामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम आखण्यात आले आहेत. 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना केली गेली आणि याचा उद्देश कुटुंब, महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे हा होता. भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन आहे. 1960च्या दशकापासून कल्याणकारी योजना म्हणून शिक्षणावर भर देण्यात आला. आरोग्यविषयक कार्यक्रमांचा भर मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य, शिक्षण, पोषण, कुटुंब नियोजन हा होता. 1970च्या दशकापासून महिला संदर्भातील कल्याणकारी दृष्टिकोनात बदल घडून विकासावर भर देण्यात येऊ लागला. 1970चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे महिलांसाठीचे दशक होते. 1980 साली महिलांच्या संदर्भातील दृष्टिकोनात आणखीनच बदल घडून आला. आता त्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर देण्यात आलेला आहे. 1990च्या दशकात विकासाची जागा ही सक्षमीकरणाने घेतली. शासनाला विकासाचे फायदे महिलांनी करून द्यायचे होते आणि त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागलेला आहे. अशा प्रकारे 2006 मध्ये सुद्धा भारत सरकारचे महिला आणि बाल कल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले. 2016 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली गेली. त्याच पद्धतीनं भारतातील कायदे मंडळाने अलीकडे अनेक महत्त्वाचे कायदे पारित केलेले आहेत. त्यातील महत्त्वाच्या कायद्यांचा आढावा म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक 2013, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005, मुस्लिम महिला कायदा 2019 हे काही महत्त्वाचे कायदे आहेत. या भागामध्ये आपण मानवतावादी प्रश्नांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत समस्या, त्याच पद्धतीनं गरिबी आणि विकास किंवा महिलांसंदर्भातील समस्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.